नसरापुर मामले को लेकर करुणा मुंडे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। उन्होंने कहा है कि इस पूरे मामले की निष्पक्ष जांच होनी चाहिए और सच्चाई सामने आनी जरूरी है। करुणा मुंडे ने यह भी कहा कि किसी भी दोषी को बर्खास्त नहीं जाएगा और साथ ही पीड़िता को न्याय मिलना ही चाहिए। यह संदेश उन्होंने एक वीडियो साझा करते हुए दिया। पुण्यामध्ये 4 वर्षाची चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठेचून मारण्यात आलेला आहे। ते खूप लाज्यास्पद गोष्ट आहे। आज आपले गृहमंत्री काय करत आहे आणि आज सीएम साहेब देवाभाऊ तुमचे काम चांगले आहे, खूप काही काम चांगले आहे, पण खूप काही कामामध्ये तुम्ही अकार्यक्षम आपल्याला दिसतोय। आणि आज महिलांच्या बाबतीत, छोटी चिमुकलीच्या बाबतीत मालेगावमध्ये आता हे घडलेला होता 5-6 महिन्याच्या अगोदर, आता परत आणि असं दर महिन्यामध्ये 1-2 केस होत आहे, तरी पण तुम्ही काय ॲक्शन घेत नाही। तुम्ही सीएम आहोत, तुम्ही गृहमंत्री आहे, तुम्ही काय पण निर्णय घेऊ शकता। तुम्ही एक विधान पारित करा ना। आणि तुमचे आमदार खासदार महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे। एक व्यक्तीच्या असे नराधमच्या एक व्यक्तीच्या लिंग कापा चोरायमध्ये सगळे जनताचे समोर पुढे अशी घटना घडणार नाही मुलींच्या बाबतीत। पण तुम्ही कोणाची वाट बघता? असे नराधम लोक असं घाणेरडा अत्याचार करून तुम्ही लोक त्यांना जेलमध्ये टाकताय आणि वर्षानुवर्षपासून ते लोक जनताच्या पैशाची रोटी तोडताय, तुकडे तोडून जनताचे पैसे बर्बाद करताय। आणि सीएम साहेब देवाभाऊ तुम्ही असे कार्यक्षम गृहमंत्री ठरण्यात आलेले आहे। हे सगळी गोष्टीचे बाबतीत तुम्ही कितीही जरी सांगा मी चाणक्य आहे, मी हे आहे, मी ते आहे, पण काहीच उपयोग नाही आहे असं चाणक्य नीतीच्या। इथे तुम्ही महिलांच्या बाबतीत, लहान मुलगीच्या बाबतीत तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री, अकार्यक्षम सीएम ठरलेले आहे। त्याच्यासाठी अजून वेळ आहे। तुम्ही खरंच जरी मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत काहीतरी तुम्हाला न्याय द्यायचा आहे तो अजून एक विधान पारित करा।